तर गाईज तुम्ही सगळे कसे आहात? आपल्या सिरीजचा शेवटचा व्लॉग आलेला आहे, म्हणजेच आपल्या दीदीचं लग्न आहे गाईज. तर या व्लॉगमध्ये खूप जास्त मजा येणार आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. तर गाईज या व्लॉगमध्ये एवढी जास्त मजा येणार आहे की तुम्ही हा व्लॉग पुढे बिलकुल पण ढकलू नका. आणि आत्ताच लवकरात लवकर जा आणि आपल्या चॅनलला म्हणजे या व्हिडिओला पहिले लाईक करा आणि जे लोक नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण लय जास्त मजा येणार आहे. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी एक सरप्राईज आहे, त्याची हिंट तुम्हाला दिसते स्क्रीनवर. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. तर चला स्टार्ट करू. सो गाईज हे बघा, आपण स्टार्ट करतो. डायरेक्ट हॉलमध्ये आलो आहे आता आपण. आणि गाईज इथं आल्या आल्या आपल्याला नाश्ता होता गाईज, पोहे आणि चहा होती गाईज. आणि हे बघा लगेच जेवायची व्यवस्था होती. गावाकडे गाईज असंच असतं, लगेच जेवायला म्हणजे लग्न लागायच्या आधी जेवण चालू करून देतात, म्हणजे जे लांबचे लोक आहेत ते जाऊ शकतात. आणि गाईज हे बघा हॉलच्या आतमधला व्ह्यू किती भारी आहे गाईज. बघा इथेच आपल्या दीदी आणि जिजूचं लग्न लागणार आहे गाईज. तर गाईज इथं आहेरांची नावं लिहायला. आणि तसंच गाईज हे बघा रुखवताचं सामान गाईज. तर तुम्ही याच्यात बघू शकतात करंज्या, सगळ्या प्रकारचे लाडू, चिवडा, पेढे सगळे गाईज याच्यामध्ये. तर गाईज आता आपण मंदिरात जाणार आहे, पहिले राम मंदिरात. तिथं नवरदेवाची पूजा होईल आणि हे सगळे तिकडे जाणार आहे आणि त्यांना खाऊ पण घालणार आहे गाईज. तर तुम्ही आता ते बघा पुढे. सो गाईज हे बघा इथं आपला पूजा होणार आहे. माझे जिजू म्हणजेच नवरदेव आता इथे बसलेले आहेत आणि आता यांची आपले मम्मी पप्पा पण पूजा करणार आहेत. तर गाईज आपले मम्मी आणि पप्पा आता बसलेले आहेत आणि आता पूजा चालू होणार आहे. तर हे बघा सावकाश नॉर्मल पद्धतीने घालून द्यायची, टोपी काढायची. तर गाईज तुम्ही बघू शकता की पूजा पण झालेली आहे आणि आता आपली नवरीबाई निघालेली आहे पारावर. तर गाईज आता आपल्या नवरीबाईला आपण आपल्या कारमध्ये बसवतोय आणि हा तिचा एवढा मोठा ड्रेस आहे की तिला बसवायला त्या कारमध्ये फिट करायला किती वेळ लागला तुम्हीच बघून घ्या आता.
तर गाईज एकदा का आपली नवरीबाई कारमध्ये फिट झालेली आहे आणि मग आता नवरीबाईसोबत करवलीबाई पण बसते. तर गाईज याच्यानंतर हे लोक गेले पारावर. गाईज मी नव्हतं गेलो, तर आपली करवलीबाई म्हणजे माझी दिदीनी ही व्हिडिओ रेकॉर्ड केलेल्या पुढच्या. आणि आता होणार आहे भव्य दिव्य अशी वरात. तर हे बघा. तर गाईज आता आलेलो आहे आपण परत आपल्या हॉलवर. आणि आता इथं आपले दीदी आणि जिजू येणार आहेत लवकरच. तर गाईज नवरदेव आणि नवरी लवकरच इथं येत आहेत त्या गेटवर आणि आता हे तयारी करत आहेत. आणि गाईज हे बघा आपल्या काका आणि बाबांनी तोरण पकडले. गाईज तोरण बांधावं लागतं पण इथं जागा नव्हती. तर हे बघा गाईज आता लवकरच नवरदेव आणि नवरी येत आहेत. तर गाईज तुम्ही बघू शकतात आपल्या मामाने आता नवरी बाईला उचलून आणलेलं आहे. चिकन कसा एक लाख 700 हजार सो गाईज इथं आपल्या दीदी आणि जिजूंची ग्रँड एंट्री होणार आहे आता.
छोटे अंजू खुशियाँ तेरी बन जाऊं आज तू सजना छोटे अंजू खुशियाँ तेरी बन जाऊं आज तू सजना मग गाईज आता वेळ आलेली आहे मंगल अष्टकांची. गणाधिपा धूम्रकेतारणाध्यक्षो भालचंद्रो गजानना द्वादशैतानि नामानि. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं यकमहं चिंता स्तेउरं येनात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं तं गणपति पूर्या सदा मावदान. विश्वे 11 शुभच्च चिंतन साव श्री प्रावे त्रवती महासुरनदी पूर्या सदाग्र सुमूर्त सावधान महिमा पूर्या सदा. विश्वे 17 शुभच्च चिंतन सावधान. सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे तावली परिवेष्टितो विजयते पूर्या शीला नगटी समीपनवरा घेवो ते मधुपर्क पूजन करा अंतर पटा ते दरा दृष्टांद्रू. आता स्टेजवरच्या मंडळीने जरा बाजूला होऊन जा. चिनंत देव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मी आता वेळ आहे गाईज कन्यादानाची.
तर मम्मी पप्पांचं तर झालं, आता आपले गाईज काका आणि काकू करणार आहेत. मग गाईज आपल्या मामा मामीने पण कन्यादान केलंय, हे बघा. तर पूजा तर झालेली आहे आणि आता आहे 7 फेरे घेण्याचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर बिदाई आहे. तर शेवटपर्यंत थांबा. तर 7 फेरे तर झालेले आहेत, पण सगळे गायचे बघा जेवायला बसलेले तिथं. सो गाईज बघा, हे आपल्या दीदीसोबत जाणारे याला शिदोरी बोलतात. आणि आता ज्याची वेळ आली आहे ती म्हणजे बिदाई. बावड्याच्या काय पडले तिकडे सरळ सरळ माझ्या पगा ताटत बाटला कशी आम्हाला कोण जाणार साईडीकडे
इथंच घे ना बाई कधी चालले आता कोण बाई सायली बस हे तिला पाणी द्या तू रडशील ना सगळे रडतील. सांभाळून तर गाईज कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग. मला आता तुम्हाला एवढं सांगायचं आहे की आपला या सिरीजचा आता एंड झालेला आहे. म्हणजे हा आपल्या दीदीच्या लग्नाचा शेवटचा ब्लॉग होता. आता याच्यानंतर कुठलाही लग्नाचा ब्लॉग येणार नाही आहे, म्हणजे दीदीच्या लग्नाचा. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, तुम्हाला कुठला जास्त पार्ट आवडला ते सांगा कमेंटमध्ये. आणि लवकर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर काय करता, एवढी मजा बघितली. आणि ज्यांनी आधीचे पार्ट बघितले नसतील तर जावा, ते आधी अपलोड केलेले आपल्या चॅनलवर, तर जावा लवकर बघा. आणि हो, आत्तापासून आपल्या चॅनलची थीम आधी होती की रेड अँड पर्पलमध्ये होती, आणि आत्तापासून आपल्या चॅनलची थीम असणार आहे ब्लॅक अँड येल्लो. तर तुम्ही बघू शकतात गाईज. हे पण तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. तर तुम्ही आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघा की किती चेंजेस होतात. आणि तुम्ही आता व्हिडिओ बॅक करशाल तर अख्खी चॅनलची थीम बदललेली आहे गाईज, ब्लॅक अँड येल्लोमध्ये. तर ते कसं वाटतं ते पण सांगा. तर जास्त टाईमपास न करता आपण भेटूया कुठल्या तरी अजून एक नवीन व्लॉगमध्ये, नवीन अजून मजेसोबत. तोपर्यंत बाय बाय.